अगं बाई बाई, एवढे हे गवत सगळं चिमण्याने काढलेलं आहे. आणि आता हे वॅक्स करायला घेतलेला आहे. वॅक्स एक्सपायर झाल्यामुळं आम्ही आमचा प्रयत्न यूट्यूबला बघून चालू आहे. आता कसं काय होणार ते बघितलं आणि ह्याच्यात लिंबू 6 पिळून घेतले, 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि जितका लिंबू तेवढंच पाणी घेतले आणि हलवून मग ते चांगलं मिक्स केलेलं आहे. 15-20 मिनटं हलवलं आणि त्यानंतर छान असं वॅक्स तयार झालं. मग ते वॅक्स करून घेतलं. पूर्ण ब्राऊन होईपर्यंत वॅक्स हलवायचा आहे, म्हणजे मिक्स करायचा आहे. दहा मिनटं तरी हलवलं आहे आणि त्यानंतर मग वरती फेस येतो. तो फेस जो आपल्याला वाटतं की म्हणजे बनला असेल, पण नाही, थोडा वेळ तसंच हलवत राहायचं आहे. आणि त्यानंतर मग अशी ब्राऊन कलर झाल्यानंतर ते गुठळे आल्यासारखं होतं. मग त्यावेळी ते बनलं आहे असं समजून बाजूला ठेवायचं आहे गॅसवरून मंद आचेवर. आणि मग गॅस बंद करायचा आहे आणि बाजूला ठेवायचं आहे. पूर्ण ब्राऊन होईपर्यंत हलवायचं आहे, ढवळत राहायचं आहे ते. आणि आणि सिद्धी एकदा आणि मी एकदा असं हलवत होतो, ढवळत होतो, कारण हात पण दुखायला लागलेला की बराच वेळ ढवळत होतो. आणि झालं एकदाचं, म्हणजे व्यवस्थित झालं, जसं ठरवलं होतं त्याप्रमाणे झालं छान असं. आणि ढवळता इतकं गरम होत होतं किचनमध्ये, दुपारची वेळ एकतर, आणि त्याच्यात एवढं गरम होत होतं. इकडं वेळ पण कमी होता. आता घाईघाईत आमचं हे चालला होता प्रयत्न, पण झालं आहे व्यवस्थित. वाटलं नव्हतं एवढं छान होईल म्हणून. आणि हे बघा पूर्ण फेस आला आहे आणि असं छान असं तयार झालेलं आहे ते. हे पण आता हलक्या हाताने आम्ही हलवलं आणि हलक्या हाताने हलवल्यानंतर आता इथं मला वाटते तरी पण 15 मिनटं लागली हे पूर्ण व्हायला. आणि तेवढ्यात असा चॉकलेटी कलर, ब्राऊन कलर येत गेला त्याला, कॉफी कलरमध्ये. आणि मस्त असं कन्सिस्टन्सी तयार झाली. साखर चांगली विरघळली त्यामध्ये आणि विरघळल्यानंतर मग हे असं हे तयार झालेलं आहे, वॅक्स तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला आठवडाभरच टिकू शकते, जास्त दिवस टिकत नाही. म्हणजे माझ्या ह्याच्यावरून तरी माहीत नाही आता किती दिवस म्हणजे टिकतं ते वगैरे. थोडंसं जास्तच करून ठेवलं मला, कारण मला पण करायचं होतं, त्यामुळं थोडंसं जास्तच करून ठेवलं. हे मस्त झालेलं आहे आणि बरं आहे आपलं, म्हणजे कमी वेळेत आपल्याला घरच्या घरी कधी करायचं झालं तरी. हे मला पण माहीत नव्हतं, पण माहीत झालेलं आहे आता. मी असं करीन आता परतच्या वेळेस करताना. आणि